मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी साठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा ज्याला आपण NMMS असं म्हणत असतो, तर या परीक्षेसाठी सर्व परीक्षा क्रमांक 1 घेत आहोत। मित्रांनो ही स्कॉलरशिपची परीक्षा केवळ इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी असते। यामध्ये 2 पेपर्स असतात। यामधील पहिला पेपर मानसिक क्षमता कसोटी आहे, त्याचबरोबर दुसरा पेपर शालेय क्षमता कसोटी। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पेपर क्रमांक 2 शालेय क्षमता चाचणी जो 90 गुणांचा आहे, त्यामधील सामान्य विज्ञान हा विषय आपला 35 मार्कांसाठी असतो। तर आपल्या चॅनलवरती आपण या 35 गुणांची पुरेपूर अशी तयारी करून घेणार आहोत। या स्कॉलरशिप परीक्षेसाठी आपण एकूण 6 ते 7 सराव परीक्षा घेत आहोत। त्यातली ही पहिली सराव परीक्षा आहे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच पाठांवरती आधारित प्रत्येकी 35 गुणांचे महत्त्वाचे प्रश्न घेऊन आपण प्रत्येक पाठावर तयारी केलेली आहे। त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही ते देखील व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा। चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। त्यामधील पहिला प्रश्न, चुंबकीय बलरेषांच्या संदर्भात पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते? प्रश्न काळजीपूर्वक वाचा मित्रांनो। अयोग्य विधान विचारलेलं आहे। आपल्याला 4 पर्याय दिलेले असतात। त्या 4 पर्यायापैकी 3 पर्याय योग्य आहेत व 1 पर्याय अयोग्य आहे। तर आपल्याला अयोग्य विधान शोधायचं आहे। पहिला पर्याय पाहूया। चुंबकीय बलरेषा एकमेकांना आकर्षित करतात। दुसरा पर्याय, चुंबकीय बलरेषा एकमेकांना छेदत नाहीत। चुंबकीय बलरेषा एकमेकांना दूर ढकलतात, हा तिसरा पर्याय। चौथा आणि शेवटचा पर्याय, चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवापर्यंत जातात। तर मित्रांनो यामधील अयोग्य पर्याय आहे विधान आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1, चुंबकीय बलरेषा एकमेकांना आकर्षित करतात। तर नक्कीच चुंबकीय बलरेषा या एकमेकांना आकर्षित करत नाहीत, त्यामुळे अयोग्य विधान पर्याय क्रमांक 1 असेल। पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 2, 1.5 व्होल्ट विभवांतराच्या 4 विद्युत घटांची बॅटरी स्वरूपात जोडणी केली तर बॅटरीचे विभवांतर किती होईल? लक्षात घ्या मित्रांनो, विद्युत गट एकूण 4 आहेत आणि प्रत्येक विद्युत घटाचं विभवांतर हे 1.5 आहे। 1.5 विभवांतराचा एक विद्युत गट, त्यानंतर दुसरा विद्युत गट, त्यानंतर तिसरा विद्युत गट आणि त्यानंतर चौथा विद्युत गट। हे सर्वांची आपण बेरीज करूया किंवा 1.5 गुणिले 4 करूया। तर आपल्याला उत्तर किती येईल? 6.0 व्होल्ट। ठीक आहे, तर आपलं उत्तर किती पाहिजे? 6.0 व्होल्ट। चला तर पर्याय पाहूया। पहिला पर्याय दिला मित्रांनो 1.5 व्होल्ट, दुसरा पर्याय 4.5 व्होल्ट, तिसरा पर्याय 5.5 व्होल्ट आणि 6.0 व्होल्ट। तर नक्कीच आपला पर्याय आहे चौथा पर्याय 6.0 व्होल्ट इतकं या एकूण बॅटरीचं विभवांतर होईल ज्यावेळेस आपण 1.5 व्होल्ट विभवांतराचे 4 विद्युत घट एकमेकांना जोडलेले आहेत। पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 3, टेबलावर एक धातूचा ठोकळा ठेवला असून त्याचे वजन 98 न्यूटन आहे। ठोकळ्याच्या तळाची लांबी 0.5 मीटर व रुंदी 0.2 मीटर आहे। तर तो ठोकळा टेबलावर किती दाब प्रयुक्त करेल? आपल्याला याचं सूत्र माहिती आहे मित्रांनो। दाब शोधायचं सूत्र काय? दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ। तर या ठिकाणी काय काय किमती दिल्या आहेत मित्रांनो? बल दिलेलं आहे 98 न्यूटन आहे, क्षेत्रफळ आपल्याला शोधायचं आहे, ठोकळा आहे त्यामुळे लांबी गुणिले रुंदी करून घ्या। सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी। लांबी किती आहे? 0.5 मीटर, रुंदी किती आहे? 0.2 मीटर। चला त्याचं उत्तर किती येईल? 0.1
मीटरचा वर्ग इतकं त्याचं क्षेत्रफळ येईल. चला हे क्षेत्रफळाची किंमत ठेवून द्या 0.1 मीटर. उत्तर शोधूया. किती येईल शोधत असताना लक्षात घ्या, कॅल्क्युलेट करत असताना 180/1 येईल. म्हणजेच उत्तर किती आलं, सॉरी 980/1 म्हणजेच उत्तर किती आलं 980 इतका दाब त्या ठिकाणी प्रयुक्त करेल. एकक काय असेल न्यूटन मीटरचा वर्ग किंवा पास्कल. शोधूया पर्यायामध्ये हा पर्याय आहे का. पहिला पर्याय 9.8 पास्कल, दुसरा 98 पास्कल, तिसरा 980 पास्कल, तिसरा 0.98 पास्कल. तर नक्कीच याचं उत्तर काय असेल. पर्याय क्रमांक 3 980 पास्कल इतका दाब तो ठोकळा त्या टेबलावरती प्रयुक्त करेल. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 4. टेबलावर ठेवलेल्या पुस्तकाच्या तळाचे क्षेत्रफळ 0.50 मीटरचा वर्ग असून त्याचे वजन 25 न्यूटन आहे. तर त्या पुस्तकाने टेबलावर प्रयुक्त केलेला दाब किती. चला आत्ताच आपण हे सूत्र वापरलं होतं, त्याच सूत्राच्या मदतीने आपल्याला उदाहरण सोडवायचं. सूत्र काय होतं, दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ. ठीक आहे, किमती ठेवूया. बल किती प्रयुक्त होत आहे 25 न्यूटन इतकं प्रयुक्त होत आहे. क्षेत्रफळ इथं अगोदर दिलेलं आहे 0.50 मीटरचा वर्ग. ठीक आहे, शोधूया. ज्याचं आपण कॅल्क्युलेट करूया. उत्तर किती येईल 50 पास्कल किंवा न्यूटन मीटरचा वर्ग. चला पर्यायामध्ये हा पर्याय दिलाय का शोधूया. पहिला पर्याय पहा 5 न्यूटन मीटरचा वर्ग, दुसरा पर्याय 0.5 न्यूटन मीटरचा वर्ग, तिसरा पर्याय 50 न्यूटन मीटरचा वर्ग आणि शेवटचा पर्याय 12.5 न्यूटन मीटरचा वर्ग. तर उत्तर कोणतं असेल पर्याय क्रमांक 3 50 न्यूटन मीटरचा वर्ग हे याचं अचूक उत्तर आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 5. जेव्हा एक लाकडी खोके ढकलले जाते तेव्हा त्याच्यावर प्रयुक्त झालेले बल टिंबटिंब असते. आपल्याला बलाचा प्रकार शोधायचा आहे त्या लाकडी ठोकळ्यावर प्रयुक्त झालेला. पहिला पर्याय पाहूया. विद्युत बल. विद्युत बलाचा काही संबंध आहे का इथे नाहीये, तर विद्युत बल प्रयुक्त होणार नाही. दुसरं असंतुलित बल, हे असू शकतं. तिसरं संतुलित बल, हे देखील नाहीये. संतुलित बल जर प्रयुक्त झालं असतं तर ठोकळा पुढे सरकला नसतं. संतुलित बल दोन्ही दिशांनी असतं व त्याचं परिमाण समान असतं, त्यामुळे ठोकळा एकाच ठिकाणी स्थिर राहिला असतं. आणि शेवटी आण्विक बल, हे देखील नाहीये. हे दोन्ही नाहीयेत, तिसराही नाहीये, त्यामुळे योग्य उत्तर काय असेल असंतुलित बल. पर्याय क्रमांक 2 असंतुलित बल. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 6. पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती. या ठिकाणी 4 पर्याय दिलेत, त्यापैकी 3 जोड्या अगदी बरोबर आहेत, एक जोडी चूक आहे, तीच आपल्याला शोधायची आहे. पहिली जोडी पाहूया. पहिला पर्याय बटन सेल लिथियम सेल. ठीक आहे. निकेल कॅडमियम घट स्मार्टफोन. तिसरा कोरडा घट लेक्लॅन्शे किंवा लेक्लॅन्शे विद्युत घट. चौथा पर्याय साधा विद्युत घट वोल्टाचा घट. तर नक्कीच या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 ही जोडी चुकीची आहे, कारण स्मार्टफोन त्याचबरोबर जे लॅपटॉप्स आहेत हे जे पुनर्प्रभारित करता येतात, पुन्हा पुन्हा चार्ज करता येतात, तर या ठिकाणी आपण लिथियम आयन अशा प्रकारचा विद्युत घट वापरतो. इथे दिले निकेल कॅडमियम, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ही जोडी चुकीची आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 7. पुढील विद्युत घटाची चिन्ह ओळखा. इथं 4 चिन्ह दिलेत, पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं. त्यामध्ये आपल्याला विद्युत घटाचं चिन्ह शोधायचं आहे. पहिलं ही विद्युत कळ आहे, स्विच आहे. ही विद्युत वाहक तार आहे. त्यानंतर तिसरा विद्युत बल्ब आहे. चौथा पर्याय बरोबर आहे आपला, हा आहे विद्युत घटाचं चिन्ह. ठीक आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं अचूक उत्तर असेल. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 8. सक्ती चुंबकाचे ध्रुव कोठे असतात. चुंबकाची प्रक्रिया आपल्याला माहिती आहे. पट्टी चुंबक आहे, नालाकृती चुंबक आहे, सूची चुंबक आहे आणि चकती चुंबक आहे. ठीक आहे ना. तर चकती चुंबकाचे ध्रुव कोठे असतात असं विचारलंय. पहिला पर्याय पाहूया. उत्तर दक्षिण
हा तर नाही आहे, कारण तो पट्टी चुंबकाला असतो किंवा सूची चुंबकाला असतो. पूर्व पश्चिम हा तर पर्यायच होऊ शकत नाही. तिसरा वर्तुळाकार मागे पुढे हा होऊ शकतो. चौथा पर्यायाकडे जाऊया. वर्तुळाकार परिघावर. परिघावर कसं काय? या चुंबकाचे ध्रुव असू शकतात, नाही आहे. चौथा देखील पर्याय चूक आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 वर्तुळाकार असतात मागे पुढे. या ठिकाणी एक आणि याच्या खालच्या बाजूला एक. ठीक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. धरणाच्या भिंती तळाशी जाड असतात, त्याचं कारण शोधायचं आपल्याला. खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो. पहिला पर्याय पाहूया. पाण्याचा प्रवाह थांबवण्यासाठी. आता धरणाची भिंतच आपण त्यासाठी बांधली ना की पाण्याचा प्रवाह थांबावा, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 नक्कीच उत्तर नाही आहे याचं. दुसरा वातावरणीय दाब पृष्ठभागावर असतो, हा देखील काही पर्याय योग्य वाटत नाहीये. पुढे जाऊया. पाण्याचे बाष्पीभवन टाळण्यासाठी, हा देखील पर्याय चूक आहे मित्रांनो. त्यानंतर पाण्याचे वस्तुमान तळाशी जास्त असल्याने भिंतीवर दाब अधिक असतो. आपल्याला माहित आहे खोलीनुसार पाण्याचा दाब वाढत जातो, त्यामुळं धरणाची जी तळाची भिंत आहे ना, बाहेरून तर आपल्याला सपाट दिसते, परंतु खालच्या बाजूने अशा प्रकारची रुंद असते. त्याचं कारण पर्याय क्रमांक 4 आहे. पाण्याचे वस्तुमान आणि पाण्याचा दाब हा तळाशी अधिक असतो आणि हा दाब सहन होण्यासाठी धरणाची भिंत तळाशी जाड असते. पुढे जाऊया. शाई भरणीतील भरलेली शाई फुगा दाबल्याशिवाय खाली पडत नाही, ह्याचं कारण आपल्याला सांगायचं. हे पूर्णपणे वातावरणीय दाबावर आधारित हा प्रश्न असेल. पहिला पर्याय पहा. शाई भरणीला चिटकते, नक्कीच हा पर्याय चूक आहे मित्रांनो. वातावरणीय दाब जास्त असतो, ठीक आहे, पाहूया. तिसरा पर्याय वातावरणीय दाब व शाईचा दाब सारखेच असतात, पाहूया. पुढचा पर्याय शाईचा दाब जास्त असतो. शाईचा दाब जर जास्त असेल ना तर शाई बाहेर आली असती, ठीक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 अथवा 3 मध्येच आपलं उत्तर आहे. आणि वातावरणीय दाब जर अधिक असेल तर शाई बाहेर आलीच नसती, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हेच अचूक उत्तर आहे. वातावरणीय दाब व शाईचा दाब हा सारखाच असतो, त्यामुळे शाई भरणीमधून शाई बाहेर येत नाही. त्यानंतर पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 11. एखाद्या पृष्ठभागावर 3 न्यूटन बल प्रयुक्त केल्याने 2 न्यूटन प्रति मीटरचा वर्ग दाब निर्माण होतो, तर किती चौरस मीटर क्षेत्रफळावर बल प्रयुक्त केले? इथं आपल्याला क्षेत्रफळ शोधायचं आहे. परत आपल्याला तेच सूत्र वापरायचं आहे. सूत्र काय? की दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ. चला किमती ठेवूया. दाब किती आहे? 2 बरोबर बल किती दिले? 3 न्यूटन. शोधायचं काय? क्षेत्रफळ. चला क्षेत्रफळ शोधत असताना काय येईल? मग क्षेत्रफळ बरोबर 3/2. सूत्र बदलेल व याची किंमत किती येईल? 1.5. बघूया 1.5 हे उत्तर या पर्यायामध्ये आहे का? पहिला पर्याय 1 चौरस मीटर, दुसरा पर्याय 1.5 चौरस मीटर, दुसरा 2 चौरस मीटर, तिसरा 2.5 चौरस मीटर. तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1.5 चौरस मीटर. इतक्या क्षेत्रफळावरती त्या ठिकाणी बल प्रयुक्त होईल. प्रश्न क्रमांक 12. पुढीलपैकी सत्य विधान कोणते? 4 पर्याय दिलेत. 4 पैकी 3 विधान चूक आहेत, 1 विधान सत्य आहे. ते आपल्याला शोधायचं. पहिले विधान पोटॅशियम हा मऊ धातू नाही. त्यानंतर शिसे हा धातू विद्युत सुवाहक आहे. बोरॉन या अधातूचा द्रवणांक उच्च आहे. लिथियमची घनता पाण्यापेक्षा जास्त आहे. तर नक्कीच याचं सत्य विधान अचूक विधान आहे पर्याय क्रमांक 3. बोरॉन या अधातूचा द्रवणांक उच्च आहे. केवळ बोरॉनच नाही मित्रांनो, तर या सोबतच कार्बन या अधातूचा देखील द्रवणांक अतिशय उच्च आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 13. अणूच्या संयोजेचा संबंध पुढीलपैकी कशाशी असतो? पहिला पर्याय प्रोटॉनच्या संख्येशी, इलेक्ट्रॉनच्या संख्येशी, न्यूट्रॉनच्या संख्येशी, शेवटचा पर्याय अणुवस्तुमानाशी. तर एखाद्या मूलद्रव्याची संयोज्य ज्यावेळेस आपण शोधत असतो ना, त्यावेळेस त्याचं आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहित असतो. उदाहरणादाखल सोडियम आहे, अनुक्रमांक 11 आहे. त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय येईल? 2.2,8,1. शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या संख्येला काय म्हणतो आपण? संयोज्य इलेक्ट्रॉन. त्यामुळं
याचं अचूक उत्तर काय असेल? इलेक्ट्रॉनच्या संख्येशी, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 14. राजधातूंच्या बाबत पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? चला पहिलं विधान पाहूया. ती मूलद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात. ठीक आहे. दुसरा पर्याय, हवा, पाणी, उष्णता यांचा त्यांच्यावर सहज परिणाम होतो. आपल्याला असत्य विधान शोधायचं मित्रांनो. कक्ष तापमानाला त्यांचे क्षरण होत नाही. कक्ष तापमानाला त्यांचे ऑक्सिडीकरण होत नाही. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2. हवा, पाणी, उष्णता यांचा त्यांच्यावर सहज परिणाम होतो. मित्रांनो या सर्व गोष्टींचा राजधातूंवर परिणाम होत नाही. ठीक आहे. त्यामुळे आपलं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 15. कोणत्या धातूला रॉकेलमध्ये बुडवून ठेवावा लागतो? प्रश्न अतिशय सोपा आहे. पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक 1 पोटॅशियम, पर्याय क्रमांक 2 कॅल्शियम, पर्याय क्रमांक 3 सोडियम व पर्याय क्रमांक 4 मॅग्नेशियम. तर नक्कीच याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सोडियम. सोडियमला केरोसिनमध्ये रॉकेलमध्ये बुडवून ठेवणं आवश्यक असतं. प्रश्न क्रमांक 16. पाण्यामध्ये ऑक्सिजन व हायड्रोजन यांचे वजनी प्रमाण किती असते? पाण्यामध्ये ऑक्सिजन व हायड्रोजन यांची वजनी प्रमाण विचारलं आहे. प्रश्न अतिशय सोपा आहे, परंतु प्रश्न कसा विचारला त्याकडे अधिक लक्ष द्या. पर्याय पाहूया. 8:1, दुसरा पर्याय 1:8, तिसरा पर्याय 8:8, चौथा पर्याय 1:1. आता हा प्रश्न वाचल्या बरेच जणांनी किंवा बरेच जणांना वाटलं असेल की पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे, परंतु हे उत्तर चूक आहे मित्रांनो. कारण इथं काय विचारलं आहे? ऑक्सिजन व हायड्रोजनचे वजनी प्रमाण सांगितले. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हेच अचूक उत्तर असेल. आता तुम्ही म्हणाला पर्याय क्रमांक 2 का नसेल? कारण पुस्तकामध्ये तर 1:8 दिलेलं आहे. हो, परंतु पुस्तकामध्ये काय दिले? हायड्रोजन व ऑक्सिजनचे वजनी प्रमाण 1:8 दिले. आणि या ठिकाणी या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? ऑक्सिजन व हायड्रोजनचे वजनी प्रमाण विचारले, उलट विचारले. त्यामुळे ऑक्सिजन किती येईल? 8 व हायड्रोजन किती येईल? 1. त्यामुळं प्रश्न क्रमांक 16चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 8:1. त्यामुळे प्रश्न चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा, वाचायचा. प्रश्न क्रमांक 17. खालील गटातील वेगळा शब्द ओळखा. प्रश्न 17चा पर्याय पहा. निऑन, हेलियम, हायड्रोजन व आर्गॉन. लक्षात घ्या, निऑन, हेलियम व आर्गॉन हे सर्व निष्क्रिय वायू आहेत, राजवायू आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हायड्रोजन हे याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. एकमेकात न विरघळणाऱ्या 2 द्रवांचे मिश्रण कोणत्या पद्धतीने वेगळे करता येतील? हा आता 7वीवर आधारित प्रश्न मित्रांनो. 7वीमधील देखील आपल्याला काही प्रश्न येत असतात. पहिला पर्याय विलगीकरण पद्धत, ऊर्ध्वपातन पद्धत. तिसरा पर्याय रंजक द्रव्य पृथक्करण पद्धत आणि चौथा पर्याय अपकेंद्री पद्धत. त्याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो विलगीकरण पद्धत. त्यानंतर पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 19. रंजक द्रव्य पृथक्करण पद्धतीचा उपयोग टिंबटिंब या ठिकाणी करतात. कोणत्या ठिकाणी करतात पहा? औषध निर्माणशास्त्र, कारखान्यांमध्ये, वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये, वरीलपैकी सर्वच. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ह्या सर्व पद्धतीमध्ये रंजक द्रव्य पृथक्करण पद्धतीचा वापर केला जातो. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 20. सूर्यापासून पृथ्वीला टिंबटिंबामुळे उष्णता मिळते. आता उष्णता स्थानांतरणाचे काही प्रकार आहेत. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जी उष्णता जाते ती जात असताना कशा प्रकारे जाते त्यावर आधारित हा प्रश्न आहे. पहिला पर्याय पहा. अभिसरण, उष्णतेचे अभिसरण. दुसरा उष्णतेचे प्रारण. तिसरं उष्णतेचं वहन. चौथा पर्याय यापैकी नाही. तर नक्कीच याचं अचूक उत्तर आहे प्रारण. यामुळे सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळत असते. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी निष्क्रिय वायूंचा गटसंच शोधा. निष्क्रिय वायू, राजवायूंचा संच आपल्याला शोधायचा आहे. पहिला पर्याय पहा. हेलियम, निऑन तथा आर्गॉन. निऑन ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड. ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, हेलियम. शेवटचा पर्याय आर्गॉन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड. तर याचं अचूक उत्तर आहे हेलियम, निऑन, आर्गॉन
म्हणजेच पर्याय क्रमांक 1. कारण बाकी सर्वत्र या ठिकाणी ऑक्सिजन आला आहे, इथं कार्बन डायऑक्साईड आहे, इथं ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड आलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असेल. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणता कोळशाचा प्रकार नाही? कोळशाचा नसलेला प्रकार आपल्याला सांगायचा आहे. पीठ आहे, लिग्नाइट आहे, बिटुमिनस देखील आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 सिलिकॉन हेचं अचूक उत्तर आहे. कारण सिलिकॉन काय धातू सदृश मूलद्रव्य आहे. त्यानंतर जाऊया पुढे. प्रश्न क्रमांक 23. औषधे ठेवण्याच्या बाटल्या टिंबटिंबपासून बनवतात. पर्याय पहा. पहिला पर्याय सिलिका काच, दुसरा पर्याय बोरोसिलिकेट काच, तिसरा पर्याय शिसेयुक्त काच आणि शेवटचा पर्याय तो म्हणजे संस्कारित काच. त्याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 बोरोसिलिकेट काच. या प्रकारच्याच काचापासून बनवलेल्या बाटल्यांमध्ये औषधे ठेवली जातात. कारण या प्रकारच्या काचामध्ये जर आपण औषधे ठेवली तर त्या औषधांवर या काचाचा विपरीत परिणाम काही होत नाही. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 24. कोणता रोग्यास पाण्याची भीती वाटते? प्रश्न अतिशय सोपा आहे. पर्याय पाहूया. रेबीज, पोलिओ, विषमज्वर आणि शेवटचा पर्याय क्षय. नक्कीच तुम्हाला उत्तर माहीत असेल. याचं उत्तर आहे रेबीज. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 रेबीज. प्रश्न क्रमांक 25. BCG लस कोणत्या रोगासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून दिली जाते? पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक 1 पोलिओ, पर्याय क्रमांक 2 रेबीज, पर्याय क्रमांक 3 क्षयरोग आणि शेवटचा पर्याय कॉलरा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्षयरोग, ज्याला आपण TB असं देखील म्हणतो. यासाठी BCG लस दिली जाते. प्रश्न क्रमांक 26. टिंबटिंब रोगामुळे उत्पन्न झालेली प्रतिकारक शक्ती जन्मभर टिकते. अशा रोगाचं नाव सांगायचं आहे. तो रोग एकदा झाल्यानंतर त्या रोगामुळे निर्माण झालेली रोगप्रतिकारक शक्ती ही जन्मभर टिकते. म्हणजे तो रोग आपल्याला पुन्हा आयुष्यामध्ये कधीच होत नाही. पर्याय पाहूया. पहिला पर्याय कॉलरा, त्यानंतर चौथा पर्याय कांजण्या, तिसरा पर्याय विषमज्वर आणि दुसरा पर्याय आंत्रशोध. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 कांजण्या. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 27. मातीची धूप कमी केली की मातीची जपणूक होते, त्याला टिंबटिंब म्हणतात. तर पर्याय पाहूया. पहिला पर्याय जलसंधारण, दुसरा पर्याय भूसंधारण, तिसरा पर्याय वनसंधारण आणि शेवटचा पर्याय भूस्खलन. अचूक उत्तर आहे भूसंधारण, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28. रासायनिक खतांच्या अनावश्यक अतिवापरामुळे शेतजमिनीतील टिंबटिंबचे प्रमाण वाढते. कशाचे प्रमाण वाढते? पर्याय पाहूया. पहिला पर्याय आम्लारीचे प्रमाण वाढते, दुसरा आम्लाचे, तिसरा क्षार, चौथा पर्याय कोणतीही नाही. योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 आम्ल. तर अधिक खतं जर आपण वापरले तर जमिनीमध्ये आम्लाचं प्रमाण हे वाढत असते. प्रश्न क्रमांक 29. जागतिक आरोग्य दिन टिंबटिंब या दिवशी साजरा केला जातो. आपल्या पुस्तकामध्ये जेवढे काही दिवस आहेत ना हे एका ठिकाणी बाजूला काढून घ्या मित्रांनो. त्या दिवसापैकी कोणताही एक प्रश्न तुम्हाला नक्कीच येतो. पर्याय पाहूया. 14 नोव्हेंबर, 7 एप्रिल, 14 जून आणि शेवटचा पर्याय 29 सप्टेंबर. त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 30. नैसर्गिक पाणी प्रदूषणाची कारणे कोणती? या ठिकाणी प्रदूषणाचं कारण विचारले परंतु कोणतं नैसर्गिक. चला पहिला पर्याय पहा. निवासी क्षेत्रातील सांडपाणी, जमिनीची धूप, त्यानंतर खनिज तेल गळती, शेवटचा पर्याय खते व कीटकनाशकांचा वापर. तर यापैकी एकच कारण आहे नैसर्गिक, ते म्हणजे जमिनीची धूप. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असेल. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 31. मृदेमध्ये टिंबटिंबचे प्रमाण अधिक असेल तर मृदा सुपीक असते. पर्याय पहा. ग्रेनाइट, दुसरा पर्याय ह्युमस, तिसरा पर्याय नीस, तिसरा पर्याय बेसाल्ट. तर नक्कीच याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ह्युमस. प्रश्न क्रमांक 32. टिंबटिंब या आजारात रोगग्रस्त व्यक्ती
आपली रोगप्रतिकारक शक्ती गमावते व रोगांना बळी पडते. रोगांचे प्रकार पाहूया, खाली पर्याय पाहूया. पहिला आहे एड्स, दुसरा क्षय, तिसरा पर्याय कावीळ, चौथा पर्याय कॉलरा. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 एड्स. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33. रोगजंतू शरीरात शिरल्यापासून ते रोगाचे लक्षण दिसण्याच्या काळास टिंबटिंब काळ म्हणतात. पर्याय पहा, अधिशयन काळ, दुसरा पर्याय जीवाणू काळ, तिसरा पर्याय विषाणू काळ, चौथा पर्याय दीर्घकाळ. नक्कीच याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अधिशयन काळ असं त्याला म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 34. सूर्यप्रकाशापासून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणापासून टिंबटिंब वायूचा थर पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे रक्षण करतो. उत्तर अतिशय सोपं आहे. पर्याय पाहूया. तर या ठिकाणी पहिला पर्याय दिलाय SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साईड, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर O3, चौथा पर्याय कार्बन मोनॉक्साईड. तर याचं आपल्याला उत्तर माहित आहे ओझोन. परंतु लक्षात घ्या इथं ओझोन म्हणून शब्द नाही दिला, त्याचं रेणुसूत्र दिले O3. त्यामुळे अचूक उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 3 O3 याचं अचूक उत्तर आहे. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी कोणता आदिजीव मलेरिया किंवा हिवताप होण्यास कारणीभूत असतो? तर याचे पर्याय पहा. पहिला पर्याय पॅरामेशियम, दुसरा पर्याय एंटामिबा हिस्टोलिटिका, तिसरा पर्याय अमिबा, चौथा पर्याय प्लाझ्मोडियम वायवॅक्स. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 प्लाझ्मोडियम वायवॅक्स. यामुळेच मलेरिया अथवा हिवताप हा रोग होत असतो. तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण NMMS या स्कॉलरशिप परीक्षेमधील पेपर क्रमांक 2 शालेय क्षमता चाचणी यामध्ये जे 35 गुणांचं विज्ञान आहे त्यावर आधारित आपण एक सराव चाचणी घेतली. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव चाचणी क्रमांक 2 घेणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.